आज ना मी खूप मोठ्या संकटात अडकल्यासारखं झालंय मला आज, कारण की मला काय करावं काय नाही करावं काहीच कळत नाहीये आणि माझं नशीब एवढं कसं काय खराब असू शकतं ते सुद्धा समजत नाहीये. ज्या दिवसाची मी 2 वर्षापासून खूप जास्त आतुरतेने वाट बघितलेली होती, तोच दिवस तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये त्या 2 दिवसामध्ये येणार आहे आणि मला तिथं पॉसिबल सुद्धा होणार नाहीये जाणं. काय झालं मी तुम्हाला ते सांगते. माझी डिग्री कंप्लीट होऊन ना कंप्लीट 2 वर्ष झालेले आहेत. आता डिग्री कंप्लीट करणं खूप जास्त इझी आहे किंवा सगळेजणच करतात, मी त्याच्यामध्ये काही स्पेशल केलेलं नाहीये. पण संसार बघून, माऊला बघून, घरातलं सगळं मॅनेज करून, ड्युटी करून, स्टडी करणं, रात्रभर जागून मी माझं स्टडी कंप्लीट केलेलं आहे आणि माझी डिग्रीसुद्धा मी कंप्लीट केलेली होती. त्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त मोठी होती आणि त्याचंच एक छोटंसं सेलिब्रेशन जे आपण म्हणतो ना, तेच कॉलेजवाल्यांनी ठेवलेलं होतं, म्हणजेच ग्रॅज्युएशन सेरेमनी ठेवलेली होती आणि तिथं जाणं मला पॉसिबल नाही आहे, कारण की आम्हाला दोघाला पण 1.25 महिना झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये गोलूचं जावळसुद्धा काढलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मला खरंच काहीच कळत नाही आहे जावं की नाही जावं, पण मला तिथं जाणं खूप जास्त ड्रीम जे आपण म्हणतो ना, किंवा मला तिथं जायचंच आहे असं झालेलं आहे माझं. तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की सेफ आहे की अनसेफ आहे तिथं जाणं. त्याच्यानंतर मी जर तिथं गेली ना तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का ते सुद्धा मला नक्की सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. बरेच जण मला म्हणतात की घरी मदत करायला कोणी नाही आहे का, तर सगळेजण आहेत, सगळेजण सगळ्याच्या परीने मला मदत करतात ते, पण माऊसाठी ना मला उठून घरातली कामं थोडीफार का होईना करावीच लागतात. बाय.